टेनिसपटू सानिया मिर्झाच्या मुद्द्यावरून भाजपचं घूमजाव। सानिया ही भारताचा अभिमान। प्रकाश जावडेकरांचं वक्तव्य। सानियाला तेलंगणाची ब्रँड अँबॅसेडर करायला भाजपच्या आमदारांनाच केला होता विरोध। मराठी कलाकारांना तिकडे जागा द्यायला नकार दिला। मग हे महाराष्ट्र सदन आहे कोणासाठी? ते नाव काढून टाका आणि लॉजिंग बोर्डिंग सुरू करा ना, हॉटेल म्हणून लावा तुम्ही। महाराष्ट्र सदनाच्या प्रकाराला हीन वळण लावण्याचा प्रयत्न। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। म्हणाले, महाराष्ट्र सदनाऐवजी हॉटेल उघडायला हवं होतं। राष्ट्रवादीच्या 144 जागांच्या मागणीचा प्रस्ताव काँग्रेसला अमान्य। काही जागांची अदलाबदल करायला मात्र काँग्रेस तयार। नाराजीनामा नाट्यानंतर नारायण राणे दिल्लीला रवाना। राहुल गांधींची घेणार भेट। बैठकीनंतर पुढचा निर्णय घेण्याची शक्यता। तेलंगणामधल्या मेदक जिल्ह्यात अपघातात 21 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू। नांदेड हैदराबाद पॅसेंजरची स्कूल बसला धडक। मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश। धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात समावेशाचा निर्णय झाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा। उद्धव ठाकरेंनी धनगर समाजाच्या मागणीला दिला पाठिंबा। असेल तर चुकीचं आहे, पण तसं नसावं अशी अपेक्षा आहे मला। जे सीसीटीव्ही कॅमेरे जे आपल्या इथे असायला पाहिजे ते अजून का नाहीये? डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास 1 वर्षानंतरही नाही हे दुर्दैवच, पण पोलीसही हतबल। नाना पाटेकर यांचं वक्तव्य। पोलिसांनी तपासासाठी प्लॅनचेट केलं असल्यास वाईट केल्याचंही केलं स्पष्ट। आणि गाझा पट्ट्यात इस्रायलकडून झालेल्या मानवाधिकार उल्लंघनाची UNSC कडून चौकशी। इस्रायल पॅलेस्टिनी संघर्षातल्या मृतांचा आकडा 700 वर।